नमस्कार, मी अक्षय जहागीरदार आणि आपण पाहत आहात सकलम. राजकारणाचं केंद्र जेव्हा पुरुषी असतं तेव्हा सत्ता ही नेहमी हातातल्या वर्चस्वाची गोष्ट असते. पण आता कोल्हापुरातील सत्तेची सूत्र बदलले, कारण जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी महिला राज येणार आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झालंय. अर्थातच जिल्ह्यात राजकारणाचं नवी समीकरण तयार झालंय. अनेक दिग्गज आता तयारीला लागले आणि जे पुरुष उमेदवार आतापर्यंत या खुर्चीचं स्वप्न पाहत होते त्यांनी आता ते स्वप्न घरातील महिलांच्या नावावर पुढे सरकलं आहे. अध्यक्षपद घरातच राहावं हीच नवीन राजकीय रणनीती असणार आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्यानंतर अनेक दिग्गज आता तयारीला लागले. महिलांसाठी अध्यक्षपद जाहीर झाल्यामुळे अध्यक्षपदाचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक इच्छुक पुरुष उमेदवारांच्या आशेवर पाणी फिरलंय. त्यांनी आता अध्यक्षपद घरातच येईल यासाठी घरातील महिलांसाठी तयारी सुरू केली. 2.5 वर्षासाठी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी राखीव झालं आहे. जिल्ह्यातील 12 पैकी 6 पंचायत समितींच्या सभापतीपदीही महिला विराजमान होणार आहे. अर्थातच जिल्ह्यावर महिला राज असणार आहे. मिनी मंत्रालय अशी ओळख असणाऱ्या जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद देखील तितकंच महत्वाचं मानलं जातं. या पदासाठी आता प्रभावी दावेदारांची नावे पुढे येऊ लागले. ग्रामीण अर्थकारण व राजकारणाची सूत्रे ताब्यात ठेवण्यासाठी नेते मंडळींनी आतापासूनच या बहुमूल्य पदासाठी फिल्डिंग लावले. पडद्याआड तशा राजकीय हालचालींना सुरुवात झाली. यामध्ये कोणती नावं आघाडीवर आहेत ही नावं आपण पुढे पाहणारच आहोत. वास्तविक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% महिला आरक्षणाच्या निर्णयामुळे लाखो महिलांना राजकीय जीवनात प्रवेश करता आला, सत्तास्थानापर्यंत पोहोचता आलं. समाजातील तळागाळातील एक मोठा महिला वर्ग जो नेहमी राजकारणापासून दूर असायचा तो मुख्य राजकीय प्रवाहात आला. त्यांना निवडणूक लढवण्याची व नेतृत्वाची संधी मिळाली. हे जरी खरं असलं तरी अपवाद वगळता महिला सदस्य व पदाधिकाऱ्यांच्या पडद्याआड राहूनच बहुसंख्य पुरुषी नेतृत्वाने राजकारणावर पकड ठेवली आहे. राजकीय प्रक्रियेत व निर्णयांमध्ये तेच अद्याप सक्रिय आहेत, हे सत्य नाकारता येणार नाही. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सभागृहात 34 महिला सदस्य असतील. अद्याप निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी होणार की स्वबळावर राजकीय पक्ष लढणार की मैत्रीपूर्ण आघाड्या होणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही. काही दिवसात यावर ठोस निर्णय होतील. परंतु प्रश्न येतो तो की यंदा महिला अध्यक्षपदासाठी मजबूत राजकीय पार्श्वभूमी किंवा घराणेशाहीचं राजकीय वलय नसणाऱ्या एखाद्या सर्वसामान्य सक्षम महिलेला अध्यक्षपदाची खुर्ची मिळणार का, की ही निवड अखेर सत्तेच्या गणितावर अवलंबून असणार हे समजेल. असो, आपण समजून घेऊ की कोल्हापूरचे नेतृत्व सुजाण आहे. पुरोगामी वातावरणात ते तयार झाले. त्यामुळे या नेतृत्वाकडून तशी अपेक्षा करायला काही हरकत नाही. तरीही आपण पाहूया निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू होण्याच्या पहिल्या टप्प्यात कोणाकोणाच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र जिल्हा परिषद अध्यक्षपदावर सर्वसामान्य महिलांना कितपत संधी मिळते किंवा यापूर्वी सर्वसामान्य घराण्यातील किती महिलांना संधी मिळाली हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे अध्यक्षपदावर विराजमान होणाऱ्या महिला ही दिग्गज राजकीय घराण्याशी निगडीत असेल हे देखील मान्य करावं लागेल. त्यामुळेच जिल्ह्यातील अनेक मातब्बर राजकीय घराणे या संधीचं सोनं कसं करता येईल त्या प्रयत्नात आहेत. महिलांसाठी अध्यक्षपद राखीव असल्यानं नेत्यांच्या घरातील महिलांनाच उमेदवारी मिळेल असं चित्र असतं. यावेळी पक्षांकडून नेत्यांच्या घरातील महिलांचं निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून 6व्यांदा महिलेला अध्यक्षपदाचा मान मिळणार आहे. अध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे राजकीय वर्तुळात आतापासूनच नव्या समीकरणाची मांडणी देखील सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आतापासून याबाबत चाचपणी सुरू केली. सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी अध्यक्षपद निश्चित झाल्यानं विविध पक्षातील महिला पदाधिकारी, कार्यकर्ते, नेत्यात उमेदवारीसाठी चुरस निर्माण पाहायला मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे बंधू अर्जुन आंबेडकर यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी आंबेडकर यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे.
रोहिणी आबिटकर या भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून लढल्या होत्या. पिंपळगाव हा जिल्हा परिषद मतदारसंघ यावेळी सर्वसाधारण गटासाठी खुला आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या माजी जिल्हा परिषद सदस्या रसिका अमर पाटील यांचंही नाव चर्चेत आहे. रसिका पाटील या सध्या शिंगणापूरच्या सरपंच आहेत, तर जिल्हा परिषदेच्या माजी शिक्षण आणि अर्थ समिती सभापती म्हणून देखील काँग्रेसकडून त्यांना संधी मिळाली होती. आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी शौमिका महाडिक या देखील अध्यक्षपदासाठी स्ट्रॉंग दावेदार आहेत. यापूर्वी देखील त्यांनी अध्यक्षपदाचा मान पटकावला होता. माजी अध्यक्ष शौमिका महाडिक यापूर्वी शिरोली पुलाची या जिल्हा परिषद मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. मात्र हा मतदारसंघ आता मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे त्या पर्यायी मतदारसंघाची चाचपणी करीत आहेत. त्याचबरोबर आमदार राहुल आवाडे यांची कन्या सानिका यांचा साखरपुडा नुकताच आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे सुपुत्र अजय यांच्याशी नुकताच झाला आहे. त्यामुळे सानिका आवाडे यांचं नाव देखील अध्यक्षपदासाठीच्या रेसमध्ये आहे. राहुल देसाई यांच्या पत्नी रेश्मा देसाई यांचं नाव देखील चर्चेत आहे. रेश्मा देसाई जिल्हा परिषद सदस्य म्हणून देखील सभागृहात होत्या. याशिवाय राष्ट्रवादीकडून शीतल फराटे यांचं नाव देखील चर्चेत आहे. या नावांची चर्चा झाली असली तरी डार्क हॉर्स म्हणून आयत्या वेळेस सर्वसामान्य घराण्यातील महिलेचं नाव अध्यक्षपदासाठी पुढे येतं, याकडे लक्ष लागून राहिलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थात 1997 पासून महिलांसाठी आरक्षण सुरू झालं. तेव्हापासून आतापर्यंत 5 महिलांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं आहे. नंदाताई पोळ यांना पहिला महिला अध्यक्ष होण्याचा मान मिळाला. त्यानंतर पुष्पमाला जाधव, यशोदा कोळी, विमल पाटील या काँग्रेसच्या महिला सदस्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. शौमिका महाडिक यांच्यामुळे भाजपला एकमेव अध्यक्षपद मिळालं होतं. आता प्रत्यक्षात जिल्हा परिषद निवडणुका होती. दीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषद सभागृह अस्तित्वात येईल. बहुमत महायुती की महाविकास आघाडीकडे असेल हे समजेल. मग या सभागृहात मानाच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर कोणती महिला विराजमान होईल याकडे कोल्हापूरकरांचं लक्ष लागलं आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद महिलांच्या नेतृत्वाचं नवं पर्व सुरू होणार आहे. पण ते खरंच महिलांचं नेतृत्व ठरेल का, की फक्त राजकीय सत्तेचा आरसा? हाच प्रश्न पुढच्या भागात आणखी खोलवर समजून घेऊया. पाहत राहा सकलम.